नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवत आहे फुलगोबीचे पराठे. तर गोबी स्वच्छ धुवून नीट करून ठेवलेली होती मी, अशी बारीक काप करून घेतलेले होते. त्यामध्ये मी लसण टाकलेला आहे आणि मस्त कोथिंबीर टाकलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता ह्याला आपण बारीक करून घेऊया. हे हात मिक्सर आहे छोटंसं, हे मला खूप उपयोगी पडतं किचनमध्ये. तर बघू शकता हे असं बारीक झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण लाल मिरची टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, धना पावडर, जिरा पावडर आणि थोडासा मी मॅगी मसाला टाकलेला आहे. तर याला आपण आता मिक्स करून घेऊया. तर हे बघा असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण आता पीठ मळायची तयारी करूया. तर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, बेसन वाटी घेतलेलं आहे 1 वाटी. त्यानंतर आपण मैदा पीठ घेतलेलं आहे. वरून आपण ओवा टाकलेला आहे, जिरे टाकलेले आहे, तीळ टाकलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळं आपण थोडंसं हाताने मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकून पीठ मळून घेऊया. जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं टाकायचं. त्यानंतर हे बघू शकता आपलं पीठ मळणं झालेलं आहे. मी आता उंडा लाटून घेत आहे. तर ह्याची आपण एक चपाती बनवतो आपण एका गोबीच्या पराठ्यासाठी. तर हे बघा मी अशा प्रकारे चपाती लाटून घेत आहे. तुम्हाला जशी साईज पाहिजे, जेवढी मोठी छोटी जशी पाहिजे तशी तुम्ही लाटून घेऊ शकता. तर हे बघा माझी चपाती अशी लाटलेली झालेली आहे. यावर आता मी मिश्रण टाकून चपातीला पूर्ण हे आता हाताने पसरवायचं, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी वरून आपली दुसरी चपाती जी आहे ते झाकून घेत आहे याच्यावरून पूर्ण पॅक. त्यानंतर वरून कोथिंबीर आणि तीळ टाकलेले आहेत मी, चवीला एकदम छान लागतात. तीळ काय भाजले नाहीत, तसेच टाकलेले आहेत मी. त्यानंतर हे बघा असं कापून घ्यायचं चाकूनं, कशानं पण आपण कापू शकतो, असं काय नाही. तर हे बघा असं कापल्यानंतर असा रोल बनवायचा याचा, मस्त एकदम भारी लागतो बघा. त्यानंतर असं हाताने मी दाबलेला आहे, बघू शकता. खूपच छान उंडा झालेला आहे. आता याला असं हे पण करून घेऊया. सगळे उंडे मी असे करून घेतलेले आहेत. त्यानंतर याला आता आपण लाटून घेऊया. तर लाटायला घेतलेलं आहे मी, बघू शकता लाटत आहे मी. त्यानंतर याला असं तेल विल लावून घ्यायचं वरून जरासं, म्हणजे तव्याला नाही चिटकणार. आणि तव्यावर पण आपण असं तेल थोडंसं टाकायचं. तवा तपलेला होता, तेल टाकलेलं होतं. त्यानंतर मी पराठा टाकला. हे बघा परतून पण घेतला पराठा मी. खूपच छान लागतात असे, एकदम फुगून टम्म असे होतात. बघू शकता कसं आहे, पराठा फुगलेला होता मस्त, वरचं आणि खालचं एकदम निघलेलं आहे. खूपच छान, तिळामुळं तर अजून टेस्ट भारी वाढलेली असते. तर मी हे सॉससोबत खात आहे, दह्यासोबत